एक मोबाईल, डायरी, चष्मा, एक घड्याळ, एक पैशाचं पाकिट, एक पैंजण या वस्तू सापडल्या आहेत। ज्याच्या असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे। पोलीस प्रशासनाने आरती झाल्यानंतर देवस्थानच्या तंबूत येणे, नगरपंचायत प्रशासनाने आरती झाल्यानंतर देवस्थानच्या तंबूत यावे। दिंडी क्रमांक 4 सरपंच मंडळी यांच्या तक्रारीबाबत त्यांनी आरती झाल्यावर संस्थांच्या तंबूत यावे। उद्या पहिले उभे रिंगण आहे। चोपदारांनी सांगितल्याशिवाय कोणीही ओळी करू नये। चोपदार जेव्हा येतील तेव्हाच ओळी करायच्या। तसेच हल्ली 2 दिंड्यांमध्ये गॅप राहतोय, तर कुठल्याही दिंडीने मागची दिंडी तर कुठं झाली हे न विचार करता पुढच्या दिंडीच्या विवेकाला भेटून दिंडेकरांनी चांगले कर्तव्य। हा कुठल्या एका दिंडीचा सोहळा नसून हा एक स्वतंत्र सगळ्या दिंड्यांमध्ये समूह सोहळा आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची। तसेच उद्या म्हणजे ओळी केल्यानंतर कोणीही पिशव्या किंवा चपल्या मधल्या अशा ठेवू नये आणि पावली जागेवरच ठेवावी। फुगड्या वगैरे ठेवू नये म्हणजे घोड्याला कुणाला इजा पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी। हे पाहू शकता लोणंद मधील हे दृश्य, वारीचे हे दृश्य पाहू शकता कशा पद्धतीने वारकरी भजनामध्ये दंग झालेले आहे। हे पाहू शकता वारी आणि आलेली पालखी पाहू शकता, पालखी स्थळावर आलेली आहे आणि माऊलीच्या या जयघोषामध्ये वारकरी दंग झालेले आहे। ज्ञानोबा माऊली या जयघोषाने आणि तसेच खांद्यावर पताका व टाळ मृदुंगाच्या नादामध्ये हे पाहू शकता माऊली 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 या गजरावरती हे अलर्ट गर्दी पाहू शकता कशा पद्धतीने माऊली माऊली माऊलीचा जयघोष करत आहेत। हे पाहू शकता